हे गाईस, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा जो ब्लॉग आहे तो हा पूर्ण आठवड्याभराचा व्लॉग आहे. तर मी घरी आलेली आहे. तर गुढीपाडव्याचा तुम्ही व्लॉग बघितला असेल तर तेव्हा मी घरी आले होते आणि छोटे छोटे बाईट्स किंवा छोटे छोटे व्हिडिओज करते मी पूर्ण आठवड्याचा. कारण मी 3-4 महिन्यांनंतर घरी आलेले आणि घरी आल्यानंतर इतके लाड होतात, सगळं खायला प्यायला आपल्या आवडीचं वगैरे करते मम्मी 3-4 दिवस झालं. तर त्याचे व्हिडिओज करते आणि आज स्पेसिफिकली मी चालली आहे पप्पांसोबत बाजारात. तर लहानपणी स्कूलमध्ये असताना सुद्धा दर संडेला मी पप्पांबरोबर बाजारात जायची भाजी आणायला किंवा मंदिरात. गाडीवर उगाच मागं बसायला मिळतं, फिरायला मिळतं म्हणून. तर कितीतरी महिन्यांनंतर वर्षांनंतर मी असं पप्पांसोबत बाजारात चालली आहे. तर ह्याचाच हा व्लॉग आहे पूर्ण आठवड्याभराचा. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा व्लॉग कंटिन्यू करा. तर इथे आम्ही आलेलो आहोत बाजारात आणि सगळ्यात आधी आम्ही इथे घेतोय पालेभाजी, कोथिंबीर, दोडके आणि वांगी. तर मला अजून आठवतं की लहानपणी मी पप्पांसोबत बाजारात यायची भाजी घ्यायला आणि मग ते भाजीची पिशवी वगैरे उचलायची आणि घरी गेल्यानंतर सगळे भाजी अशी सॉर्ट करायचे आणि असे वेगवेगळे ठेवायचे. त्यात आय डोंट नो, पण मला खूप मजा यायची ते करायला जेव्हा मी लहान होते. तर आताही आलेली आहे मी पप्पांसोबत असंच फिरायला. हे जे आहे ते गडिंग्लज, मी गडिंग्लज तालुकामध्ये राहते कोल्हापूरमध्ये. तर गडिंग्लज तालुक्याचं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप फेमस मंदिर आहे महालक्ष्मीचं. आणि अंबाबाई किंवा महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा अंबाबाई चं जे मंदिर आहे त्याचं मी व्लॉग ऑलरेडी केलेलं आहे. कोल्हापूर दर्शनचे 3 पार्ट्सचे व्लॉग केलेले आहे. तुम्ही ते व्लॉग्स बघितला नसेल तर नक्की तेही व्लॉग नक्की बघा. आणि त्यात मी दाखवलेलं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आणि पूर्ण त्याची हिस्ट्री काय आहे ते. तर ते ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर हे मी आलेले आहे लास्ट संडे घरी. तर संडेपासून चालू झालेलं. तर सगळ्यात आधी मम्मीने केलं होतं पुरी आणि हे जे बघू शकता तुम्ही हे आहे पिट्टी. तर मे बी बऱ्याच जणांना पिट्टी हे माहिती असेल. तर खरवसचं जे दूध असतं ते 3ऱ्या-4थ्या दिवशीचं जे दूध असतं त्याने हे पिट्टी बनतं. तर पुरी, पिट्टी आणि हे जे आहे ते आंबील केलं होतं मम्मी. बघू शकता तुम्ही रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि पप्पांनी सडनली आणलेला आहे मस्का पाव. तर खूप जणांना माहिती आहे की नाही माहिती नाही, हे लहानपणी खूप खायचो आम्ही आणि खूप फेमस होतं हे मस्का पाव म्हणून. हे पावला असं क्रीम लावलेलं असतं, मस्का म्हणतो आपण त्याला. आणि मी रात्रीचे 9 वाजता हे मस्का पाव खाते, मस्त एन्जॉय करते. नेक्स्ट डे मंडे इथे खातो आहे मी या सीझनचा पहिला आंबा. तर आंबाही खाते आहे मी, मँगोही खाते आहे आणि आमरससुद्धा केलेला आहे मम्मीने. आणि आज मंडे स्पेसिफिकली माझा उपवास असतो प्रत्येक मंडेला. तर इथे मम्मी करते आहे माझ्यासाठी साबुदाण्याचे वडे. तर बरेच जण आय थिंक साबुदाणे भिजवून वगैरे वडे करतात, पण ही नवीन पद्धत असं म्हणू शकत नाही. काही जण असंही करत असतात. हे इन्स्टंट वडे होतात. फक्त साबुदाणे जे आहेत ते मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आणि त्यात उकडलेले बटाटे मिक्स करून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून त्याचे फक्त असे वडेसारखे थाप करून ते डायरेक्ट तळायचे. हे जास्त आवडतं मला, कारण हे जास्त म्हणजे अजिबातच ऑइली होत नाही. ते साबुदाणे भिजून केलं तर कसं त्यात तेल राहतं, ते ऑइली होऊन जातं. हे अजिबात ऑइली नाही आहे आणि खूप मस्त टेस्टी बनतात वडे. Awesome. इथे मी मम्मीला करायला सांगितलं होतं साधं पिठलं आणि घरचं तूप. तर पिठल्यावर गरम गरम तूप आणि ते चपातीसोबत कांदा थोडासा. खूप ऑसम कॉम्बिनेशन आहे आणि ते मस्त एन्जॉय करते मी. आणि इथे आजचा जो नाश्ता आहे तो आहे वडा सांबार. तर वडा सांबार केलेला आहे मम्मीने माझ्यासाठी. आणि आज मम्मीने केलेलं आहे खरवस. तर खरवसचं लकीली दूध मिळालं, खरवसचं दूध. तर खूप छान, पहिल्या दिवशीचं दूध असेल तर खूप असे छान घट्ट वड्या पडतात खरवसच्या. तर ते एन्जॉय करते आणि इतकं यम लागतं ते. म्हणजे खरवस, पिट्टी हे इतके रेअर
फूड डिशेस आहेत जे घरी आल्यानंतरच खायला मिळतात आणि मी तर कित्येक महिने झालं हे खरवस वगैरे खाऊन तर खूप एन्जॉय करते मी. आज नाश्त्याला आहे अप्पे आणि चटणी. सो येस, आज आहे परत संडे. मी आलेली आहे पुणेमध्ये रिटर्न. काल सॅटर्डे होता, आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला. तर हा होता पूर्ण लास्ट संडे टू फ्रायडे आय गेस. येस, फ्रायडेपर्यंतचा पूर्ण ब्लॉग जे मी काय काय खाल्ले, एन्जॉय केले. घरी जाण्याची जी एक मजा असते ना ती वेगळीच असते. म्हणजे जे बाहेर राहतात ना त्यांना माहिती आहे. आणि स्पेसिफिकली मी 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर घरी जाते आणि खूप आठवण येते घरच्या जेवणाची. तर असं घरी गेल्यानंतर मस्त मम्मीला सांगते मी हे करून दे. मम्मी इतके लाड करते, इतकं काय काय करून देते खायला. आता सोबत येताना पण इतकं फराळाचं वगैरे करून दिलं आहे. खूप काय काय पप्पांनी खूप काय काय आणून दिलं आहे मला नेण्यासाठी, तर ते आणले. तर बघू आता परत घरी जाण्याचा प्लॅन कधी करतो. मोस्टली जून महिन्यामध्ये जाईन आता. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.